डोंगर पोखरून उंदीर निघाला कसं तर चला सांगते पुढे. तर इथे मी अशी झोपेतून मस्तपैकी अशी उठले होते, दुपारची मस्तपैकी अशी झोप घेतलेली होती आणि त्यानंतर मी अशी 3:45 वाजता उठले होते आणि असा काहीतरी माझा असा अवतार झाला होता की जसं की कोणीतरी खूप मारलं आहे. तर म्हटलं चला फ्रेश वगैरे होऊयात. तर इकडे आले तर इथे असं मस्तपैकी असं इथं माकड मला दिसलं. फ्रेश वगैरे झाले तर म्हटलं चला आता भाजीला वगैरे काहीतरी आणूयात आणि भाजीला पण काही नव्हतं. येतेस का? आणि मी माझ्या इथं चल मनीमॅमला बोलत ये. होते की चल चल म्हणून आली आणि का? ती खरंच माझ्या पाठीमागे येत चल होते. ये. खरंच मुके चला ये. जनावर किती असतात ना म्हणजे ये. ये माझ्या अ, पाठीमागे चल. किती लागवी आणि किती लवकरच आली आपल्यामध्ये का? समावून जातात हा ती. ये 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 तर खरं तर एक 8च दिवस झाले असतील खरं तर, पण तरी ये. किती चल चल. प्रेमळ आणि किती असं वाटतं की तिचं आणि माझं नातं हे काहीतरी आधी जन्मीचंच आहे. तर अशा पद्धतीने तिला मी चल चल बोलत होते आणि ती माझ्या पाठीमागे हो. येत होती म्याव म्याव करत. तर किती किती छान आहे खरं ना. एवढीसं ते पिल्लू आहे मांजराचं, माझ्या पण पुढे चलती. किती चल चल. समजदार आहे, चल ये. एखाद्या माणसापेक्षा पण समजदार आहे. तर फायनली इथं आम्ही असं शेंगा वगैरे तोडायला आलो होतो. हे वालाच्या शेंगा, भाजीला काही नव्हतं. तर इथे आमची गुरे जनावरं इथे चरत होती. तर इथे हे हे कपाशी आहे म्हणजे कापूस आणि ते माझ्या मोठ्या दिराच्या वावरामध्ये आहे आणि इथं आमचा गहू आहे चल आणि चल. इथं फायनली आम्ही असं इथं पोचलो होतो. तर इथे ही अशी हळदीची झाडं वगैरे इथं लावली होती. तर हे आहे ते वेलाचं झाड, ते शेंगाचं झाड आणि बघायला गेलं तर झाड तर खूप मोठं आहे आणि बघितलं तर त्याला काहीच शेंगा नाही. असं वाटलं की खूप मोठे शेंगा निघतील, त्यासाठी मी एवढी मोठी पराती घेऊन आले होते. तर ते तसंच झालं की डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत झालं. तर म्हटलं चला असो. तर वापस तर जाता येत नव्हतं. म्हटलं चला आता आलोच तर शेंगा तोडूनच घ्यावा भाजीसाठी, तरी दोघांना कितीकसं लागतात. तर या अशा पद्धतीचा जरा थोडासा माझ्यासाठी माझ्या संगती असा मजाकच झाला खरं तर. करायला गेले एक आणि झालं एक. एवढं मोठं झाडाचं बघून शेंगा निघाल्या तात्पुरत्याच. तर इथं सुद्धा माझी मनीमेव अशी माझ्या पाठीमागे असे करत होती. तर म्हटलं चला, तर तिच्या नादी लागून काय जमणार नाही. तर इथं शेंगा झाडं जी शेंगाची झाडं आहे, जे वालाचे झाडं आहे शेंगाचं, तर ते फायनली अशा कोवळ्या मी अशा शेंगा मस्तपैकी इथं तोडून घेतल्या. त्यानंतर मस्तपैकी अशाच शेंगा त्या एवढीशा शेंगा त्या निघाल्या होत्या. त्यानंतर मला इथं लाकडं सापडली. तर ती लाकडं ती घेऊन मी आले घरी. त्यानंतर मी इथं शेंगा वगैरे सगळ्या नीट करून घेतल्या. म्हटलं खराब वगैरे आहेत का काय? तर फायनली त्या शेंगा वगैरे सगळ्या निसून वगैरे घेतल्या. तर शेंगाची भाजी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.